उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे यांना तातडीनं भेटीसाठी बोलावलंय। तटकरे देवगिरी बंगल्यावर पोहोचले असून काही क्षणातच दोघांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी तटकरेंना देवगिरी बंगल्यावर बोलवल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती सुनेत्रा पवार घेणार असल्याचं इथं समजतंय। सुनेत्रा पवार आणि तटकरेंमध्ये देवगिरीवर बैठक सुरू झालेली आहे। ते नुकतेच बैठकीला पोहोचले आहेत देवगिरी बंगल्यावर। यासह आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुद्धा देवगिरी बंगल्यावर या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर थेट जोडले गेलेले आहेत। भरत, गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी या शब्दाभोवती राजकारण फिरतं आहे आणि आता ही महत्त्वाची बैठक, यामध्ये नेमकं काय घडू शकतं, काय चर्चा होऊ शकते? नक्कीच तेजल, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने काल रात्रीपासून राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी सुनेत्रा पवारांचा जो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देवगिरी बंगला आहे या बंगल्याच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी आधी सुनील तटकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता छगन भुजबळ सुद्धा देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। खरं पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची रात्री बैठक झाली होती। या बैठकीवेळी जयंत पाटील ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती, या सगळ्या चर्चेच्या नंतर खरं पाहिलं तर आज सकाळपासूनच अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि याच घडामोडी सुरू असताना आता सुनेत्रा पवारांनी तातडीने सुनील तटकरे यांना देवगिरीवर बोलवून घेतलं। रात्री झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात ही बैठक या ठिकाणी होणार असल्याची माहिती आहे। त्याबरोबरच या बैठकीसाठी छगन भुजबळ जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देवगिरीवरती आता हाय व्होल्टेज बैठका यांना वेग आल्याचं एकंदरीत चित्र आहे। तेजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय सुनेत्रा पवार आणि तटकरेंमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी छगन भुजबळ सुद्धा पोहोचलेले आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।